सलामीची जोडी अंबाजी आणि दुसऱ्या बाजूने राजेश ही सलामीची जोडी मांजरे बॉयज क्रिकेट संघासाठी. सामना 5 षटकांचा, 2 तगडे संघ. दोन्ही संघामध्ये फलंदाजी गोलंदाजी अगदी बरेचसे अष्टपैलू खेळाडू आहेत. भारी भक्कम ताकद बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये आहे. परंतु 5 षटकात 50 55 60 डावा या मॅच मध्ये एक फायटिंग टोटल असेल. सलामीचं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, त्या षटकात नेमक्या किती धावा होतील हे देखील बघण्याजोगं असेल. परंतु समोरनं अगदी गोलंदाजीत कशा रीतीने गोलंदाजी लाईनअप असेल. देवा स्ट्रायकर साकवाळे क्रिकेट टीमसाठी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय, आणि तो टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय हा कितपत सार्थकी लावला जाईल. 2 सीमारक्षक 1 सीमारक्षक आपण पाहतो डीप कव्हर पॉइंटला मांद्रे बॉयज विपक्ष देवान स्ट्रायकर साकवाळ या 2 तगड्या संघाबरोबर सामना. आणि या मॅच मधील विजेता संघ जो येणाऱ्या कालखंडात हरमल बॉयज हरमल संघाबरोबर खेळेल. संध्याकाळच्या सत्रात देखील तब्बल 6 मातब्बर संघ हे संध्याकाळच्या सत्रात खेळतात. सरपंच चषक 2024 थरार चेंडू आणि चेंडू फळीचा कडा संघर्ष हा आपण या ठिकाणी थरार अनुभवतोय. दोन सीमारक्षक आपण पाहतो, एक ऑफ साइडला लॉंग बाउंड्री लाईनला तर दिलीप, दुसऱ्या बाजूने ऑन साइडला मिड विकेटला दीपक, दुसरा सीमारक्षक ऑन साइडला तैनात. विकेटच्या मागे सरफराज उर्फ चप्पू आणि गोलंदाजी मार्कवर अरुण, जो इथे 2 दिवसामध्ये ज्याने उत्कृष्ट गोलंदाजाचा या ठिकाणी किताब जिंकला. कुंभार जो आहे ते उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जिंकला. तो अरुण गोलंदाजी मार्कवर सुरुवात करतोय साकवाळे क्रिकेट टीमसाठी. चला, मर्यादित वेळेमध्ये आपल्याला इनिंग कव्हर करायची आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये काटेकोरपणे नियमांचं पालन आहे. वेळेचं बंधन. फलंदाजी करताना फलंदाजाने चेंडू हाताळला तर त्याला बाद करायला दिला जाईल. कॉमेंट्री बॉक्स समोर आपण लाईन पाहतोय. अगदी नियमांचं काटेकोरपणे पालन करत या ठिकाणी मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होत आहे. अरुण कॉमेंट्री बॉक्सच्या दूरवरनं सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फिरकीचा चेंडू, शॉट थर्डमॅन वरनं फेकी होईल तेवढ्यात वेगात जलद गतीने धाव या ठिकाणी पूर्ण झाली. 22चा इशारा पंचांकडनं आणि एका धावेनिशी सांघिक धावफलकाचा श्री गणेशा. सांघिक धावफलकाचा श्री गणेशा 22 धावेनिशी होतोय. मांद्रे बॉयज क्रिकेट संघाचं खातं ओपन होत आहे. सामना 5 षटकांचा. धावा या कशा येवत मांद्रे बॉयज क्रिकेट संघासाठी धावा येणं महत्वपूर्ण, परंतु समोरनं ज्या धावा होतील, ज्या धावा बनवल्या जातील तर धावा रोखण्यासाठी अगदी शर्तीचे लाख मोलाचे प्रयत्न हे समोरनं देवान स्ट्रायकर साकवाळे क्रिकेट टीम कडनं होताना बघायला मिळतील. पुन्हा एकदा अरुण अगदी मोटरनं पहिला चेंडू फिरकीचा चेंडू हाताळला होता आपल्या गोलंदाजीत. खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे अपील ताणून धरले, आउटसाइड अंपायर, परंतु पंचांनी या ठिकाणी नाकार दिलाय. आणि बरोबर निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. विकेटच्या मागे अगदी बिझी शेड्यूल असणारा सरफराज उर्फ चप्पू मैदानामध्ये आपल्याला सदोदित बिझी ठेवणारा हा खेळाडू सरफराज. फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण त्रिगुणी संगम सरफराज जो विकेट किपरच्या भूमिकेत. यावेळी फिरकीचा चेंडू लॉंग बाउंड्री लाईनला एक गगनचुंबी फटका. राजेश हुकूच्या बॅट मधला घणाघाती षटकार. मांद्रे बॉयज क्रिकेट संघ सामना दरम्यान नाणेफेक हारल्यानंतर बॅटिंगसाठी संधी दिली आणि समोरनं कर्णधाराने सलामीवीराच्या भूमिकेत मला का पाठवलं त्याचं उदाहरण मैदानामध्ये राजेश हुकूने सिद्ध केलं. एक षटकार आपल्या बॅटमधनं टोलवला आणि धावफलक 7 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. यावेळी मिस टाइम फटका, मिड ऑन क्लिअर केल्यानंतर डाऊन द ग्राउंड फटका. लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा फिल्डर या ठिकाणी बॅकअप देईल. सोहेल जोपर्यंत चेंडूची पार्टी करेल तेवढ्यात 2 धावा धावफलकावर. दुपारच्या सत्रात वाऱ्याचा वेग देखील या मैदानावरती घोंगावतोय. फलंदाजांना मोठमोठे फटके खेचण्यासाठी ताकद या ठिकाणी लावावी लागेल, परंतु समोरनं मिड विकेटला जर मिस टाइम फटका जरी झाला तरी तो षटकार होऊ शकतो. यावेळी मिड विकेटला डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
मी अगोदरच सांगितलं की जर वाऱ्याचा वेग आणि यावेळी डीप मिड विकेटला एक मिस टाइम फटका जरी झाला तरी तो षटकार होऊ शकतो. आणि या 6 धावेनिशी धावफलक 6 धावेनिशी धावफलक तब्बल 15 धावा. आणि अगोदरच्या मॅच मध्ये अरुणची गोलंदाजी अगदी मांद्रेम बॉयज क्रिकेट संघाने पारखली होती आणि त्याच्या विरोधात हे 2 षटकार. ओ यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, एक मिस टाइम फटका. विकेट किपर सरफराज उर्फ चप्पू जो स्क्रीनवर आपण पाहतोय जेलात रूपांतर झालंय. विकेटची नोंद. मांद्रेम बॉयज क्रिकेट संघाला पहिला हादरा बसतोय. धावफलकावर 15 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. डीजे त्यावर षटकार टोलवावा की सेन्सिबल खेळी करावे. कारण राजेशला माहिती आहे पॉवर प्ले होता, पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड क्लिअर केल्यानंतर त्याला चौकार मिळाला असता, परंतु एक मिस टाइम फटका आणि झेलात रूपांतर झालंय. समोरनं वन डाऊन बॅटर नवीन खेळाडू नॉन स्ट्रायकर इनवर गोपाळ नॉन स्ट्रायकर इनवर सज्ज होतोय. समोरनं सलामीचा फलंदाज अंबाजी जो स्ट्राईकला सज्ज आहे आणि गोलंदाजी मार्कवर संगमेश दुसऱ्या षटकासाठी. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन बाउंड्री लाईनच्या दिशेने डीपला तैनात. बॅकफुट जाऊन बॅकफुट पंच कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषे नजदीक. अरुण पुन्हा एकदा मेगा स्क्रीनवर. जुवर परती सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावर. 2 धावेनिशी पुन्हा एकदा धावफलक वधारतो. धावफलक तब्बल 17 धावा. 2 धावा या पहिल्या चेंडूवर आणि 2 धावेनिशी धावफलक 17 धावांपर्यंत वधारतो. आघाडीचा फलंदाज ज्याने आक्रमक भूमिका पहिल्या षटकात बनवली होती तो फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाला शेवटच्या चेंडूवर. हो यावेळी मिड विकेटला डीप मिड विकेटला पुन्हा एकदा एक मिस टाइम फटका. डीप मिड विकेटला दिलीप याच्या डोक्यावरनं षटकार. डीजे संगमेश पुन्हा एकदा अंबाजीसाठी ओव्हर द विकेट सज्ज. वेगवान चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर या ठिकाणी सोडून दिलाय. पंचांकडे व्हाईट बॉलची मागणी आणि यावेळी मात्र निर्धाव चेंडूची नोंद होते. धावफलक पुन्हा एकदा स्थिर होतं 25 धावा. आघाडीचा फलंदाज अंबाजी त्यानंतर राजेश ज्याने 2 षटकार टोलवल्यानंतर बाद झाला आणि वन डाऊनचा बॅटर जो नॉन स्ट्रायकर एंडवर गोपाळ सज्ज आहे. यावेळी पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका, एक मिस टाइम फटका. पुन्हा एकदा नंदेश झेल खाली येतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. दुसरा विकेटचा पतंग. मांद्रे बॉयज क्रिकेट संघासाठी दुसरा आदरा बसतोय. अंबाजी बॅक टू द पॅव्हिलियन.
सेकंड डाऊन बॅटर भूमिका बजावण्यासाठी मैदानामध्ये प्रज्योत जो स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होतो. लेफ्ट हँडेड बॅटर समोरनं गोपाळ सज्ज आहे. नॉन स्ट्रायकरवर दुसऱ्या षटकात एका विकेटची नोंद झाली. पुन्हा एकदा ज्याने एक षटकार या षटकामध्ये टोलवलाय तो अंबाजी सरते शेवटी जेलबातून मैदानाच्या बाहेर. षटकातील नेमका शेवटचा चेंडू बाकी उरला. धावपलकर 25 धावा 2 विकेटचा बदल. सामना 5 षटकांचा 55-60 धावा मॅच मध्ये होणं गरजेचं आहे. समोरनं संगमेश ज्याच्या गोलंदाजीत एका विकेटची नोंद आणि लेफ्ट हँडेड बॅटर्ससाठी क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय. यावेळी वेगवान चेंडू निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त. 2 विकेट आणि धावफलकावर 12.50 ची सरासरी राखत 25 धावा धावफलकावर. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करतोय मांद्रेम बॉयज. मांद्रेम वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसऱ्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी ज्याला मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित केलं गेलं तो सरफराज उर्फ चप्पू गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी. राईट ओव्हर द विकेट समोरनं गोपाळ. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पंच दोन्ही हात समांतर दाखवतात. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं गेलं त्या रूपात व्हाईट बॉलच्या रूपात एक सिंगल धाव. पुन्हा एकदा धावफलकावर आणि एका धावेने धावफलक तब्बल 26 धावा. चला चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. 26 धावा धावफलकावर 2 विकेट. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची खेळी पुन्हा एकदा समाप्त. डीप स्क्वेअर लेग ऑन सेट मिड विकेट लॉंग ऑन 3 सीमारक्षक. यावेळी एक मिस टाइम फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अरुण पुन्हा एकदा मेगा स्क्रीनवर. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या चेंडूवर होत आहे आणि धावफलक एका धावेने वाधारतोय तब्बल 27 धावा धावफलकावर. पहिल्या 2 षटकात 25 धावा परंतु ती धावगती या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत बरकरार ठेवणं गरजेचं आहे. चालू असलेलं तिसरं षटक. सरफराज जो गोलंदाजीत पुन्हा एकदा कोणमध्ये बदल. लेफ्ट हँडेड बॅटर्ससाठी राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज. क्षेत्ररक्षण ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन ऑफ साइडला लॉंग अप एक कव्हरला क्षेत्ररक्षक. यावेळी एक मिस टाइम फटका. सरफराज स्वतः झेल खाली जातोय. झेलात रूपांतर झालंय. विकेटचा पतंग. प्रज्योत सावंत तिसऱ्या विकेटसाठी शिकार बनतोय मांद्रे बॉयज क्रिकेट संघासाठी. तीन विकेटचा पतंग. नवीन खेळाडू मैदानामध्ये रोहित मांद्रेकर जो स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होतोय. 27 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सरफराज ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा ग्लान्स केला. चेंडू मिडॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न. डीप मिडॉन वरनं चेंडूला बॅकअप दिला जाईल. एक सिंगल धाव. पुन्हा एकदा नंदेश चेंडूची परती करेल. एक धाव धावफलकावर आणि धावफलक एका धावेने वाधारतोय. तिसरं षटक 28 धावा 3 गडी बाद. दुसऱ्या षटकापर्यंत 25 धावा परंतु ती शेवटच्या क्षणापर्यंत धावगती मेंटेन ठेवणं गरजेचं होतं मांद्रे बॉयज क्रिकेट संघाला. यावेळी पुन्हा एकदा एक मिस टाइम फटका. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे आसिम पटेल जो झेलात रूपांतर करतो. अजून एक मिस टाइम फटका. पुन्हा एकदा झेलात रूपांतर झालाय. गोपाळ विकेटचा पतंग.
तिसऱ्या षटका दरम्यान 4थ्या विकेटचा पतंग 28वा धावफल कव्हर. बाकी आणि धावफल कव्हर तब्बल 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन खेळाडू वैभव जो मैदानामध्ये जातोय. वैभव सातोसकर, समोरनं रोहित मांद्रेकर असेल नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. यानंतर अजूनही 2 षटक 12 चेंडू बाकी उरलेत, परंतु येणाऱ्या कालखंडात गोलंदाजीत वापसी केली तर समोरनं धावफलकात देखील एक मोठी धावफलक मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे मांद्रे बॉयज क्रिकेट संघासाठी. सरफराज उर्फ चप्पू जो या षटकात 2 गडी आपल्या षटका दरम्यान गारद करून देतोय. एक सुंदर गोलंदाजीत कमबॅक देवान स्ट्रायकर साकवळे क्रिकेट टीम कडनं कमबॅक केला जातोय. यावेळी ऑस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त. इनिंग दरम्यान एक महत्वपूर्ण षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. ज्या षटकात खऱ्या अर्थानं कमबॅक केलाय, ज्याला मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी फलंदाजीत आणि गोलंदाजीत ज्याने कमबॅक करून दिला होता, तो सरफराज पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून देतोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 गडी बाद धावफल कव्हर 28 धावा. शेवटची 2 षटक 12 चेंडू बाकी उरलेत, परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. चला पुन्हा एकदा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल आमंत्रित करतोय दीप आरुंदेकर हे पुढच्या 2 षटकासाठी आपल्या सोबत. Thank you, Savaram. Let's move on towards the match yet again. Scoreboard has moved on towards 28. Rohit Mandrekar alongside Vaibhav. The duo that is being currently playing on the ground, and alongside Nandesh to bowl his first over. Very first delivery. I think we must wait for the justice panel to give out their verdict. And the decision comes in form of a wide. And with those 2 runs will be added on the tally. Scoreboard will now move on towards 30 runs. Just missed by margin. Matter of inches, or could have been in another wicket here. This shows the perfect line that Nandesh is bowling. And this time a ball is changing its course. First one taken successfully, looking for the second, and a couple has been taken. Sarfaraz is not happy about that. Second has been taken successfully. Scoreboard is now moving on towards 32. What a brilliant start at Ambaji and Rajesh Eke Huku had given for their team. It was looking like if the duo of Ambaji and Huku stay 2 more overs, surely a big target could have been put on the board. This time he's stopping into his follow through, and this greed is essential. Greediness for each and every single run is essential in the game of cricket, because you don't know which extra run you take, and that run can save you in the coming time. Scoreboard now moves on to 33. A Nelson figure being written on the scorecard. This time a quicker delivery, and thank God for the backup that was there. Really, you must thank the bowler. You must thank the backup that was present there, or it could have been a boundary in form of bye. Scoreboard now moves on to 34 runs with that single. The fielder Abu is successful in stopping the ball. This time ball goes high in the air. Has it travelled? Has it travelled? Fielder running beneath that, and it drops it. And he has dropped it. There could have been a run. Sachin has dropped a crucial catch. Should have been the second one, but still they are taken just a single 35. There are chances giving to them, and these chances can prove costly when the team of Devan Strikers comes out to bat.
This time he goes at the leg side. Fielder coming from the long on region. Single one taken successfully. And also the second one is taken. 2 runs on the scorecard will be added. And scoreboard now becomes 37 now. 2 deliveries are being remaining. Not even a big shot in this over. But still, because of those extras, because of those singles and doubles, this can convert into an expensive over. This time once again a bit of a flick. I think Sachin comes in into the picture when he's stopping the ball into the long off region. A single has been added. Scoreboard now moves on to 38. Only singles and doubles in this over so far. 38 runs on the scorecard. How will he finish his over? And this time he goes with on the carpet. The ball is going at the extra region. A bit of a fumble, then a 30-yard circle. And getting it successfully. Bowler is saying, keep it easy. Sarfaraz is angry. He's not happy. The mistakes that are being committed in the field. Every run that they are conceding, that each and every run can prove fatal. Scoreboard have now become a total of 40 runs. That means the team of Mandrem boys is keeping on the run rate of 10 runs per over. 12 deliveries are being remaining. Scoreboard has become 40 runs. Who will come on the bowling markup? Let's see. The Sohail has been given the responsibility to bowl this over. Let's see what has Vaibhav planned for him. This time trying to cut it down the offer side. Sarfaraz does the formality of stopping the ball. The start that was being provided by Ambaji and Rajesh. The team is capitalizing on that till now. But the question is if they continue the momentum that Sohail is giving them from the first ball, then surely the death overs can go from the side of Sakwar. Trying to go on the above. He was trying to play it on the up. Uppish drive was attempted, but still. Let's see who has to go now. Umpire says which batter will go. Wait a second. Let's see which batter is going. And I think it's Weber who is making his way towards the pavilion. And yes, the umpire's verdict will be the final one. And Weber has to go. And in attempt of a single, in attempt of keeping the strike to himself, Weber has to lose his wicket. And the magician of the morning, Hrishikesh Gowde, his very first over in Sarpanch Chashak was a dream for him. And now, Hrishikesh, you don't have the ball, you have the bat in hand. The same magic that was done in the morning must be done now from the bat. Scoreboard has stopped on 40. And now finally the momentum that was building, that was rising for Mandrem boys, that is being completely broken down in the first 2 balls by Sohail. He was brought very effectively. The good decision taken by Sarfaraz of bringing him into the attack, and the attack is coming into a success because he is striking a crucial wicket. And now Rohit, finally after a very long time on the striker's end. This time ball goes high in the air, field beneath that, Azim Patel, and it drops it. In the second attempt, also no chance to grab hold of that. A lot of mistakes are being done, a lot of mistakes. These catches dropped are going to be proof fateful for them, because catches win matches, and also the catches are being dropped, and also singles are being taken down. We usually say a run saved is a run scored, and surely the runs that are not being going to be saved by them, the same runs are going to be scored by the opponents. 42 now becomes the scorecard. Rohit attempting a hook shot this time. Fielder present. He's sprinting from the deep. And he has to sacrifice his wicket to give the strike to Rohit. And that was a brilliant throw. A brilliant run by the Sachin. As you can see,
Sachin completed a big distance. He was in the deep. He came within the 30-yard circle. And after that, a brilliant throw directly into the hands of Sarfaraz, and then a brilliant throw yet again towards the bowler. So here as the equation, scoreboard now moves on towards 43. The run rate that was looking that Mandrem boys can reach up to 60 to 65, and now they are struggling to reach the number of 50. Scoreboard has stopped on 43. I think Sohail has been brought in the attack at the right moment, at the right time to restrict those big shots in the slog overs and alongside do some job of wicket taking in the death overs, and he is doing good so far. This time once again Rohit is struggling to find his form. Rohit is struggling to find that big shot, and will it be out? And yes, no hesitation. No questions in the mind of the umpire, and up goes the finger and out goes the batsman. Scoreboard stops on 44. Another man goes down. Sohail with a brilliant spell so far. Attempting a reverse sweep there, and is it the match turning over here in the first innings by Sohail? I think so it will be, because 3 wickets is off about and only 4 runs. Would you believe it? The momentum that was going from Mandrem boys, because let's see the analysis. First over Arun, he was very expensive, and I will say surely, okay, a 5 overs match, then surely it will be the last one. The game changing over was the over of Sarfaraz Nawaz, because the first over Arun, he was one of the best contenders, but this time the guidance of Sanjay Nagvekar sir, he told him to observe the bowling that they are doing, and surely nice thrashing there by Huku and alongside Ambaji. But when Sarfaraz came on the bowling markup, the moment he saw the movement that both Ambaji and Huku are doing, he uses his experience, uses the best deliveries that he can bowl, and sends them back into the game. And alongside after that, a bit of an expensive over by Nandesh, because extras were going, singles and doubles were flowing smoothly, and the last nail in the coffin was done by Sohail in the last over. Only a total of 4 runs were conceded, no wicket. Doesn't matter if he takes a wicket or not. The most crucial thing is that he has conceded only 4 runs. So the team of Dewan striker Sakwa, this is your target. You have to chase down 45 in order to win this match from your quota of 30 deliveries.
जारी नहीं रख पाया, कोई भी कैपिटलाइज नहीं कर पाया जो एक अच्छा फाउंडेशन सेट करके दिया था दोनों ने। और उसके बाद बिल्कुल जो मैच टर्निंग ओवर था वो सरफराज उर्फ चप्पू का था, जिसमें 2 विकेट्स आए और मात्र 3 रन खर्च किए गए। और उसी के साथ आखिरी कील सोहेल ने मारी आखिरी ओवर में मात्र 4 रन, और उसी के साथ ये पारी सिमट गई मात्र 44 रनों पर। और 45 रनों का पीछा करने के लिए अब रेडी हो चुके हैं दोनों ही ओपनिंग बल्लेबाज। ओपनिंग पैर में आए हैं, एक ओर से नॉन स्ट्राइकर्स एंड पर रहेंगे सरफराज और स्ट्राइकर्स एंड पर दिलीप। ये जोड़ी मैदान के अंदर, और हर बार की तरह एक युवा गेंदबाज के हाथों में गेंद थमाई जा चुकी है पावर प्ले की ओर में, जहां पर सिर्फ 2 खिलाड़ी रहेंगे 38 सर्कल के बाहर। एक खिलाड़ी दिखाई दे रहा लॉन्ग ऑफ पर और एक खिलाड़ी बिल्कुल स्वीप पर मिड विकेट के रीजन में। बाकी के सभी खिलाड़ी रहेंगे 38 सर्कल के अंदर, ये निर्बंध रहेंगे। पहले ओवर पहली गेंद दिलीप खेलेंगे और ये पहली ओवर डालेगा ऋषिकेश गावड़े। प्लेज द कॉल, अंपायर का इशारा होता हुआ, लेट्स प्ले। पहली गेंद इनोवेटिव शॉट, रिवर्स स्वीप करने का प्रयास किया तो, और विकेटों के पीछे अंबाजी बिल्कुल अपना काम बखूबी निभाते हुए। ऋषिकेश गावड़े, आज के दिन का इनका पहला ओवर एक सपने से कम नहीं था। 1 ओवर में 3 विकेट्स और उसी के साथ मात्र 3 रन खर्च किए। अभी वही योगदान फिर एक बार करना पड़ेगा, वही कारनामा इस मैच में भी करना आवश्यक। इस बार गेंद खड़ी हो गई है, खिलाड़ी थोड़े से दूर रह गए, नो मैंस लैंड में गेंद गिरी है और एक रन आसानी के साथ बनेगा। यहां पर गेंद बिल्कुल छाती तक उछली थी, थोड़ा सा एक्स्ट्रा बाउंस यहां पर, और बिल्कुल आप देख सकते हैं यहां पर टैप किया हल्के से। गेंद थोड़ी सी देर के लिए हवा में थी, लेकिन उतनी देर काफी नहीं थी किसी भी फील्डर को उस गेंद तक पहुंचने के लिए। तब तक निकला 1 रन। गाड़ी शुरू होते हुए 45 रनों का चेज जो कि यहां पर शुरू होता हुआ, उस 1 रन के साथ दिलीप ने खोला है अपना खाता 2 गेंदों के खेल के बाद। सरफराज, अगर देखा जाए तो ये सीजन बिल्कुल बढ़िया, गोवा का हर मैदान इन्होंने अपने नाम पर दर्ज किया, और वही माइंडसेट लेकर धारगढ़ के इस ग्राउंड पर बैटिंग करने के लिए अपनी पहली गेंद का सामना करेंगे। हल्के हाथों से खेला, यहां पर सिर्फ गेंद को मोड़ा, दिशा दिखाई, गेंद की राह देखी, सरफराज चाहते दूसरा रन, यहां पर आप देख सकते हैं क्लियर रिजेक्शन, साफ ना करते हुए यहाँ पर दिलीप। रिस्क लेने की आवश्यकता नहीं है, एक अच्छी पार्टनरशिप और ये मैच बिल्कुल आसानी के साथ जीत सकते हैं, ये दिलीप जानते हैं, इसीलिए रोका। और यहाँ पर तारीफ भी की सरफराज ने, बिल्कुल जानते हैं रिस्क लेने की आवश्यकता नहीं है पहली ओवर में, क्योंकि यहाँ पर सिंगल डबल लेने के बाद एक अच्छा फाउंडेशन तैयार किया जा सकता है। रिवर्स स्वीप करने का प्रयास, फिर एक बार ये बार इनोवेटिव शॉट संभालने का प्रयास किया जा रहा है। अगर देखा जाए तो अब तक बिल्कुल बढ़िया शॉट, अगर इस प्रतियोगिता की अगर बात की जाए तो 2 ऐसे शॉट बिल्कुल हमने बढ़िया देखे थे कल के दिन में, जो लॉफ्टेड कवर ड्राइव गवरे सावल देसाई ने लगाया था, और आज के दिन में रिवर्स स्वीप जो पिछली मैच में सरफराज नवाज के बल्ले से। ऐसे ही शॉट्स और भी आएंगे, बिल्कुल ये आशा अपेक्षा आने वाले समय में। इस बार रिवर्स स्वीप का नाम लिया गया और शायद सरफराज ने यह बात सुन ली थी। बिल्कुल एक बढ़िया शॉट, फिर एक बार मोहर लगती हुई चारों की आप रिप्ले में देख पाएंगे। एग्जीक्यूशन देखिए, एंटिसिपेशन वहां पर, और उसी के साथ जब पाले में गेंद आई, गेंद गई अगले ही समय में दर्शक दीर्घा के अंदर। स्कोरबोर्ड इसी के साथ पहुंचता हुआ 7 रनों पर। हुआ नहीं तो आपके साथ कुछ भी हो सकता है, एज लग सकती है या फिर आप क्लीन बोल्ड भी हो सकते हैं। और इसी के साथ यहाँ पर लेकिन सरफराज का वो जो एग्जीक्यूशन था, बिल्कुल यहाँ पर अच्छी तरीके से एंटिसिपेट किया था, वहां पर कहां पर गेंद पिच होगी, किस तरफ रुकेगी गेंद, और जैसे ही गेंद उनके सीधा पक्ष में आई, यहाँ पर अपने स्टांस को मोड़ा, वहां पर एक लेफ्ट हैंडर बन गए, और उसी के साथ बिल्कुल उस गेंद को फुल टॉस करने का प्रयास किया था। कन्वर्जन कैसा भी हो, इंपॉर्टेंट ये है कि उस गेंद पर एक और बढ़िया शॉट देखने को मिला, और बिल्कुल ऐसे ही शॉट देखने के लिए हमारे साथ यहाँ पर सभी दर्शक जुड़े हैं। 1 मिनट रुकिए, यहां पर शायद डिसीजन चेंज होता हुआ।
यस बिल्कुल, ये है ऑफिशियल सिग्नल अंपायर जी की ओर से। दोनों हाथ ऊपर हो चुके हैं, इसका मतलब यहां पर 6 रन मिलेंगे। जी बिल्कुल, ये गेंद फ्लैट गई थी और कमेंट्री बॉक्स से भी ये बता पाना मुश्किल कि वो गेंद किसके, लेकिन इसी के लिए तो सरपंच चषक के वहां पर लाइनमैन खड़े हैं। आपका भी बहुत बहुत आभार, आपका भी बहुत बड़ा योगदान है इस प्रतियोगिता में। लाइनमैन की भूमिका भी बहुत ही अहम रहती है, एक एक रन क्रूशल होता है अखिल। स्कोरबोर्ड जो कि बना इसी के साथ 9 रनों पर। फील्डिंग पोजीशन में देरी हो रही है, क्योंकि वो देरी अगर होनी भी जाए तो बिल्कुल यहां पर जाए, क्योंकि एक बड़ा खिलाड़ी स्ट्राइकर्स एंड पर है। बिल्कुल अब शॉट पर एक खिलाड़ी तैनात किया गया है सरफराज के लिए, राजेश दिखाई देते हुए वहां पर। हाउस दैट अंपायर थोड़ी देर के लिए उछले थे अंबाजी हवा में, बिल्कुल उत्साही थे, और उत्साही हो भी क्यों ना, क्योंकि विकेट मिल सकता था वहां पर। स्कोर बोर्ड जो इसी के साथ बना हुआ 9 रनों पर, एक ओवर के खेल के बाद इसी बीच। और अगर जीत से पीछे अगर बात की जाए तो 45 रन थे, और एक ओवर में कुल आए यहां पर 9 रन। कोई विकेट यहां पर खोया नहीं है सरफराज के बल्ले से। बिल्कुल एक बड़े रिवर्स स्वीप का शॉट यहां पर। और अगर बात की जाए तो ऋषिकेश गावड़े पिछली ओवर में जो उन्होंने पिछले मैच में डाला था उसके बिल्कुल विपरीत काम यहां पर, एक भी विकेट नहीं मिला, लेकिन यहां पर फिर भी अच्छी बात यह है कि विश्वास जताया था, विश्वास जताया टीम के कैप्टन ने उस पर, और वो खरे भी उतरे। 9 रन मतलब उतना भी ये एक्सपेंसिव ओवर गया नहीं। क्रूशियल ये है कि वो पावर प्ले का ओवर था, और पावर प्ले के ओवर में अगर आप डबल डिजिट से कम भी रन देते हैं तो भी यहाँ पर काम बन जाता है, और आसान नहीं होता है जब एक युवा खिलाड़ी ऋषिकेश जैसे एक अनुभवी खिलाड़ी को गेंदबाजी करते हैं। लेकिन फिर भी एक अच्छी गेंदबाजी, लेकिन उसी के साथ अपने अनुभव का इस्तेमाल किया। और अगर जीत से पीछे की अगर बात की जाए तो 36 रन रहेंगे जीत से पीछे आने वाली जो कि 24 गेंदों के खेल में। 24 गेंदे और जीत से पीछे 36 रन, अगर इसका मतलब अगर देखा जाए तो ये मैच पूरी तरह से बैलेंस्ड है अभी भी। और अब जिम्मेदारी थमाई है रघुनाथ कास्कर उर्फ भाऊ के हाथों में। भाऊ एक विकेट टेकिंग गेंदबाज है मांजरेम टीम की ओर से, और वो विकेट चाहिए इसी बीच। अगर एक विकेट देते हैं तो बिल्कुल प्रेशर बन सकता है सामने वाली साकवा टीम पर। गेंद को इस बार जाने दिया, अंपायर मुड़ेंगे, अंपायर को कष्ट उठाने पर मजबूर किया है भाऊ ने। अंपायर का डिसीजन फाइनल रहेगा। ये गेंद जो कि डॉट लिखी जाएगी, इसी के साथ डबल डिजिट में पहुंच चुकी है देवान स्ट्राइकर साकवा। अब जीत से पीछे अगर बात की जाए तो कुल रहेंगे 35 रन आने वाले 24 गेंदों के समय में। स्कोरबोर्ड 10 रनों पर पहुंचता हुआ। इस बार हवा में खेला है, ये मौका बनेगा, मौके पर बिल्कुल यहां पर झपटना पड़ेगा, लेकिन यहां पर थोड़े से दूर रह गए, शॉर्ट रह गए प्रवीण सावंत वहां पर। गेंद थोड़ी देर के लिए हवा में थी, उतनी देर तक नहीं कि जितनी चाहिए उस कैच को कन्वर्ट करने के लिए, तब तक बने यहां पर कुल 1 रन, और 1 रन के साथ स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 11 रन, कोई विकेट का नुकसान नहीं। और विनती रहेगी हरमल बॉयज, आप भी कृपया तैयार रहिए, इसके बाद आपका मुकाबला रहेगा इस मैच में जो टीम जीतेगी उसके बनाम। सीधा जड़ों में डाले हुई ये गेंद, 1 रन तो बनेगा। और फुर्ती देखिए भाऊ की, थ्रो सटीक अगर हो जाए तो दिलीप का काम बन जाता है यहां पर। फुर्तीले दिखे भाऊ और चुस्तीले दोनों ही बैटर्स दिलीप और सरफराज। बिल्कुल जहां पर सिर्फ 1 रन चाहिए था यहां पर, वहां पर 2 रन आसानी के साथ बने, और सरफराज का कॉल, और उससे बढ़िया बात वो कॉल एक्सेप्ट किया दिलीप ने। यहां पर रिस्क था अखिल, अगर भाऊ का अगर वो डायरेक्ट हिट लगता तो शायद दिलीप को वापस लौटना पड़ सकता था। इसी बीच यहां पर 2 रन बने, और स्कोरबोर्ड जो कि बना इसी के साथ 13 रन। 13 रन यहां पर बिल्कुल हर कदम फूक फूक कर लेते हुए सरफराज और दिलीप। हर ओवर में एक बड़ा शॉट और स्ट्राइक का रोटेशन, सिंगल्स और डबल्स, रन रेट को जारी रखने का काम करते हुए। अगर बात की जाए तो एक बड़ा शॉट रिवर्स स्वीप के स्वरूप में यहां पर आता हुआ, लेकिन इसी बीच यहां पर भाऊ का बढ़िया योगदान। 2 गेंदें डाल चुके हैं, अब तक 4 रन खर्च कर दी है, 13 रन स्कोर बोर्ड पर बन चुके हैं जीत से पीछे, और 32 रन आने वाली 22 गेंदों का खेल बचा हुआ इस मैच में। फील्ड सेटअप जैसा कि आप देख सकते हैं, बिल्कुल ऑफ साइड पर भी खिलाड़ी तैयार।
अगर लेग साइड की बात की जाए तो बिल्कुल डीप स्क्वायर लेग, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ के साथ एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी। इस बार बड़ा शॉट, ये शॉट फंसा है, ये कैच लीजिए, ये मैच लीजिए, लेकिन फील्डर बहुत ही दूर खड़े हैं। उतना समय आराम के साथ यहां पर टहलते टहलते उस समय के बीच में 2 रन कंप्लीट कर दिए और दोनों के साथ से स्कोरबोर्ड जो कि पहुंचा 15 रनों पर, जीत से पीछे और 30 रन जो कि इस मैच में जीत से पीछे है और 30 रन और गेंदें बची है कुल 21। एक बड़ा शॉट और इस मैच में वापस कंट्रोल पा सकती है साकवाड़। सरपंच चषक के वॉलंटियर्स का बहुत बहुत आभार। और इसी बीच यहां पर अगर बात की जाए तो सिंगल डबल पर यहां पर जोर देते हुए दोनों ही बल्लेबाज जानते हैं रिस्क लेने की जरूरत नहीं है, ये मैच आराम के साथ कंट्रोल में आ सकता है, बस एक बड़े शॉट की दरकार रहेगी। गेंद को जाने दिया है, अंपायर मुड़ेंगे वापस कमेंट्री बॉक्स की ओर, वाइड का इशारा करेंगे, दोनों हाथ फैलाकर एडिशन किया जाएगा स्कोर बोर्ड पर। स्कोर पर जो कि पहुंचेगा 16 पर, 29 रन जीत से पीछे। अब यहां पर सिर्फ 9 रनों का फासला बची हुई गेंदे और बचे हुए रनों के बीच में। अपील की जाएगी बिल्कुल यहां पर। अगर बात की जाए तो इस मैच में अब एक अच्छी गेंद या फिर एक अच्छा शॉट, इन दोनों के बीच का जो फासला है वो फासला वो शॉट या फिर वो गेंद तय करेगी किस टीम की ओर ये मैच झुकेगी। वो एक गेंद या फिर वो एक शॉट तय करेगा। इस बाजू में डाली हुई गेंद, भाव कास्कर बार बार वही लाइन लेकर डाल रहे, सरफराज को पूरी तरीके से बांध कर रखने में कामयाब। स्कोरबोर्ड जो कि बन चुका है इसी के साथ 17 रन। और अगर बात की जाए तो 28 रन जीत से पीछे और गेंदे बची है 19 गेंदे और जीत से पीछे 28 रन। सरफराज नवाज जो फॉर्म इनका सभी टूर्नामेंट्स में रहा है, धारबांदोड़ा के ग्राउंड पर वही फॉर्म धारगढ़ के इस शिवम ढाबा ग्राउंड पर भी जारी रखते हुए आखिरी गेंद रहेगी, सामना करेंगे दिलीप। बड़ा शॉट निकला है, ये बड़ा शॉट निकला है, जी हाँ, सीधा गेंद गिरी है दर्शक दीर्घा में। यही से रणनीति है, एक बड़ा शॉट हर ओवर में, सिंगल्स और डबल। स्कोरबोर्ड इसी के साथ बनता हुआ कुल पहुंचेगा 23 रनों पर। और अगर जीत से पीछे देखा जाए तो आने वाली 18 गेंदे और जीत से पीछे है 22 रन। 18 गेंदे 22 रन, ये बचा हुआ इक्वेशन। ओवर टू मिस्टर सावराम शिरोडकर। धन्यवाद दीप आरुंदेकर। मैदानामध्ये 45 धावांचा पाठलाग करताना देवान स्ट्रायकर साखवाळे क्रिकेट संघ जो 2 षटकात बिना गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर तब्बल 23 धावा या ठिकाणी बनवतोय। आता मात्र उरले 3 षटक, 18 चेंडू बाकी आणि 18 चेंडू मध्ये येणाऱ्या कालखंडात करायच्या आहेत 22 धावा। म्हणजे पहिल्या इनिंग दरम्यान ते तिसरं षटक पुन्हा एकदा आठवावं लागेल। गोलंदाजीत सरफराज नवाज उर्फ चप्पू ज्याने गोलंदाजीत अवघ्या 3 धावा दिल्या आणि 2 विकेट पहिल्या इनिंग दरम्यान तिसऱ्या षटकामध्ये आपल्या नावे नोंदवल्या। आणि अखिल खरं तर त्या षटकातील ती गेम चेंजिंग इनिंग मधील ते गेम चेंजिंग षटक म्हणावं लागेल। मांद्रे बॉयज संघासाठी जे आक्रमक 2 खेळाडू होते त्यांना माघारी परतवलंय, परंतु नेमकी तीच कामगिरी येणाऱ्या कालखंडात मांद्रे बॉयज संघाचा गोलंदाज प्रवीण सावंत करेल काय? 18 चेंडू 22 धावा आणि समोरनं कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी दूरवरनं राईट अप ओव्हर द विकेट प्रवीण सावंत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तिसऱ्या षटकासाठी। वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक। पहिला चेंडू फिरकीचा चेंडू, रिव्हर्सिव्हचा प्रयत्न, यावेळी धावबादसाठी संधी, परंतु अगदी चेंडूने अगदी हलक्यास फिंगर रोल केली होती चेंडूवर प्रवीण सावंतने, परंतु सरते शेवटी रिव्हर्सिव्हचा प्रयत्न, फर्स्ट हलक्याच बॅटनं टॅप केलं चेंडूला, एक सिंगल आणि एका धावेने धावफलक तब्बल 24 धावा। सरफराज नवाज दुसऱ्या बाजूने दिलीप, खऱ्या अर्थानं
दिलीपला दाद द्यावी लागेल, कारण दिलीपने देखील एक षटकार टोलवलाय. म्हणजे पूर्णपणे सरफराजवरचा जो दबाव होता तो दबाव या ठिकाणी रिलीज करतोय दिलीप. यावेळी पुन्हा एकदा अल्टी पलटी रिव्हर्स स्वीपचा एक देखणा फटका षटकार. खरबूजे को देख के खरबूजा भी रंग बदलता है, ही म्हण आपण बऱ्याच वेळा ऐकली होती, परंतु त्याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळत आहे. सरपरात रिव्हर्सिपचा षटकार दिलीपने मगाशी बघितला नॉन स्ट्रायकर एंडवरनं, परंतु आता दिलीपने तो रिव्हर्सिपचा षटकार टोलवलाय. तेवढ्याच तोडीस तोड 7 या ठिकाणी दिलीपची देखील बघायला मिळत आहे. आणि 6 धावांची धावफलक पुन्हा एकदा वधारतो. 30 धावा धावफलकावर. हरमल बॉयज हरमल क्रिकेट संघ यानंतर या मॅच मधील विजेत्या संघाबरोबर खेळ. एक महत्वपूर्ण लढत पुन्हा एकदा यानंतर आपल्याला बघायला मिळेल, परंतु हरमल बॉयज हरमल क्रिकेट संघाला जॉईन करणारा संघ कुठला असेल. पुन्हा एकदा प्रवीण सावंत ओव्हर द विकेट सज्ज. यावेळी वेगवान चेंडू पंचाकडे अपील, विकेटच्या मागे खराब क्षेत्ररक्षण. लेग बाईटचा इशारा पंचाकडनं, लेग बाईटच्या रूपात चौकार आणि चौकाराने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवतोय. 34 धावा धावफलकावर. खऱ्या अर्थानं लो स्कोरिंगचा सामना, अगदी कमी धावा पहिल्यांदा आपण पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचा अगदी रोधक लावणं गरजेचं. 1-2 धावा अगदी हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करत धावा रोखणं गरजेचं आहे. 45 धावांना प्रत्युत्तर देतोय धावफलकावर. 34 धावा. षटक क्रमांक 30 हे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा अल्टी पलटीचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा फटका. एक द्विधारी तलवार ज्याला म्हटलं गेलं, दुधारी तलवार. लागला तर आबाद नाहीतर बरबाद. बनी तो बनी नाही तो भाई अब्दुल गनी. लागला तर षटकार नाहीतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी उरलेत, परंतु धावफलकावर 34 धावा. पुलटॉस चेंडू, मनगटी फटका, फ्लिक ऑफ द रिस्क, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उमेश जोपर्यंत चेंडूची परती करेल एक सिंगल धाव धावफलकावर. धावफलक 35 धावांपर्यंत मजल मारतोय. आता मात्र येणाऱ्या कालखंडात करायच्या असतील 10 धावा, परंतु समोर मात्र 13 चेंडू हे बाकी उरलेत. 13 चेंडू 10 धावा असं विजयाचं समीकरण देवा स्ट्रायकर साकवाळी क्रिकेट टीम साठी. यावेळी पुन्हा एकदा एक सन्मानजनक फटका. एका सिंगल धावेवर समाधान मानतोय सरफराज, कारण येणाऱ्या कालखंडात पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. 3 ओव्हरचा खेळ इनिंग दरम्यान समाप्त. आघाडीची जोडी बेनीची जोडी जी तोडफोड फलंदाजी करते. 36 धावा बिनागड्याच्या मोबदल्यात. राहिले 2 षटक, 12 चेंडू बाकी, परंतु येणाऱ्या कालखंडात 12 चेंडू मध्ये अवघ्या 9 धावा या करायच्या आहेत देवांग स्ट्रायकर साकवाळी क्रिकेट टीम साठी. बाजूने तोडीस तोड तेवढा सलामीवीराची भूमिका साथ देतोय तो म्हणजे 2 षटकारांशी नाबाद खेळी करणारा दिलीप. आणि खऱ्या अर्थाने एक सुंदर फलंदाजी देवा स्ट्रायकर साकवाळी क्रिकेट टीम साठी. गोलंदाजीत अगदी 5ही गोलंदाज जे बऱ्यापैकी दमखम असणारे गोलंदाज गोलंदाजी करतायत, आणि दुसऱ्या बाजूने फलंदाजी धावांचा पाठलाग करताना काय सुंदर सलामी. समोर शांतो गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 9 धावा विजयासाठी. अकूट टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला 1 बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन होत आहे. सरफराजच्या बॅट मधनं पुन्हा एकदा चौकाराची नोंद. चौकारानिशी 40 धावा धावफलकावर. आता मात्र 5 धावा अवघ्या करायच्या आहेत. 11 चेंडू 5 धावा विजयाचं समीकरण. सामना जवळजवळ एका बाजूने झुकतोय. पुढच्या फेरीचे दरवाजे उघडले जातात आणि येणाऱ्या कालखंडात सरफराज अगदी तुफानी फटकेबाजी. एक षटकार एक चौकार आपल्या बॅट मधनं, दुसऱ्या बाजूने 2 षटकार. वैयक्तिक 18 धावांवर नाबाद खेळी करतोय सरफराज. पुन्हा एकदा 10-12 पावलांचं रनअप घेऊन शांतो, ज्याच्या विरुद्ध एक चौकार टोलवल्यानंतर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय.
हो यावेळी पुन्हा एकदा ऑन साइड लाडव्या बॅटने भिरकावला डीप मिड विकेटला गॅप मध्ये चेंडू चौकारासाठी स्कोर लेवल झालाय 44 धावा धावफलकावर. तर मात्र एका धावेची गरज आहे विजयासाठी. मात्र एक सिंगल धाव बनवणं गरजेचं असेल. एका धावेची गरज विजयासाठी. पुन्हा एकदा शांतू ज्याच्या विरुद्ध 2 चौकार. अगदी तुफानी तोडफोड सलामी या मॅच मध्ये सरफराज उर्फ चप्पू. दुसऱ्या बाजूने दिलीप आणि पहिल्या इनिंग मध्ये काय गोलंदाजीत कमबॅक. पहिल्या 2 षटकात 25 धावा परंतु ते कमबॅक करणारं षटक. पुन्हा एकदा उल्लेख केला जाईल सरफराज उर्फ चप्पू 3 धावा आणि 2 विकेट प्राप्त करणारं षटक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फ्रंट फुटवर जाऊन एक मिस टाइम फटका. चेंडू शरीराचा वेध घेतोय. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. एक देखणी स्पर्धा सरपंच चषक 2024 एक नावरूपाला आलेली स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी कव्हर पॉइंटला एक सुरेख फटका डीप कव्हर पॉइंटला. विनिंग शॉट या ठिकाणी सरफराजच्या बॅट मधनं डीप कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषे नजदीक जातोय. सीमारेषा पार. एका धावनिशी या ठिकाणी सामना समाप्त. सामना दरम्यान बाजी मारतोय तो म्हणजे देवान स्ट्रायकर साकवळे क्रिकेट टीम आणि सामना दरम्यान मांद्रे बॉयज मांद्रे क्रिकेट संघाला पराभूत व्हावं लागतंय. अभिनंदन मांद्रे बॉयज क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलात. पुढच्या स्पर्धांसाठी कॉमेंट्री बॉक्स मधनं आयोजन कमिटीकडनं आपल्याला खूप सारे शुभेच्छा. परंतु समोर देवान स्ट्रायकर साकवळे क्रिकेट टीम या कॅप्टन लगेचच टॉससाठी पुढचा सामना. हरमल बॉयज हरमल प्लेइंग 11 मध्ये काय बदल असतील तर नितेश गडेकर प्लेइंग 11 मध्ये बदल असतील तर सांगा. अन्यथा चला लगेचच टॉससाठी सेम असेल प्लेइंग 11. चला समोर साकवळे टीमचा कॅप्टन येईल टॉससाठी. अखिल मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा गोलंदाजीत खऱ्या अर्थानं जे कमबॅक करून देणारे षटक 3 धावा 2 विकेट आणि फलंदाजीत एकूणच 2 चौकार 1 षटकार